एकीकडे भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली जाते, पण चंद्रपुरात मात्र काँग्रेसच्या हाताला कापायला निघालाय. का? माझ्या घरात ढवळाढवळ केली तर तुमच्या ब्रह्मपुरीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करेल, असा थेट इशारा कोणी दिलाय? चंद्रपूरच्या महापौर पदावरून काँग्रेसमध्ये सुरू झालेलं हे गृहयुद्ध भाजपच्या पथ्यावर पडणार का? राजकारणात शत्रूशी लढणं सोपं असतं, पण जेव्हा लढाई स्वयंकांशी असते तेव्हा ती जास्त घातक ठरते. सध्या चंद्रपूरच्या राजकारणात नेमकं हेच घडताना दिसतंय. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले आहे. जनतेने काँग्रेसला कौल दिलाय, पण सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेसचे दोन दिग्गज नेते एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे आहेत काँग्रेसच्या आक्रमक खासदार प्रतिभा धानोरकर आणि दुसरीकडे आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. प्रतिभा धानोरकरांनी थेट आरोप केलाय की पक्षात भाजपची बी टीम सक्रिय आहे. एवढंच नाही तर त्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशाराही दिलाय. नेमकं काय घडतंय चंद्रपुरात? 22 जानेवारीला होणाऱ्या महापौर आरक्षणापूर्वी काँग्रेसमध्ये ही फूट का पडली? आज आपण या सगळ्यांचा पंचनामा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. प्रकरणाची सुरुवात झाली खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या एका खळबळजनक विधानाने. महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत, एक धानोरकर गट आणि दुसरा वडेट्टीवार गट. प्रतिभा धानोरकर यांनी कोणाचंही नाव न घेता पण स्पष्ट शब्दात विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणतात की काँग्रेसमध्ये काही लोक भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यांचा आरोप काय आहे तर काँग्रेसचे काही नेते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कात आहेत. आम्ही तुम्हाला नगरसेवक पुरवू असं आश्वासन हे फितूर लोक भाजपला देत आहेत. धानोरकर यांनी एक खूप मोठं लॉजिक मांडले. त्या म्हणतात, जर सुधीर मुनगंटीवार असं म्हणत असतील की काँग्रेसचा एक गट माझ्या संपर्कात आहे, तर त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असणार आहे. आणि मित्रांनो, आवाज इथेच थांबत नाही. प्रतिभा धानोरकरांनी एक थेट इशारा दिलाय. माझ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोणी हस्तक्षेप करू नये. जर हे प्रकार थांबले नाहीत तर आम्ही ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात ढवळाढवळ करू. राजकारणात याला थेट अल्टिमेटम म्हणतात. जर आम्हाला पक्षात किंमत नसेल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असं सांगत धानोरकरांनी श्रेष्ठींवर दबाव वाढवला आहे. आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया, म्हणजे तुम्हाला या वादाची तीव्रता समजेल. चंद्रपूर महापालिकेत सत्तेसाठी मॅजिक फिगरची गरज आहे. पक्षीय बलाबल असं आहे: काँग्रेस मित्रपक्ष 30 जागा, भाजप मित्रपक्ष 24 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्लस वंचित 8 जागा, अपक्ष किंवा इतर 3 जागा. आता बघा, काँग्रेसकडे 30 जागा आहेत, म्हणजे ते सर्वात मोठा पक्ष आहेत. पण स्पष्ट बहुमत कोणाकडेच नाही. इथे एंट्री होते किंग मेकरची, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची. त्यांचे 8 नगरसेवक आहेत, त्यांच्या बाजूने हे 8 जण जातील. त्याचा महापौर होणार. शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की ज्याला महापौर हवा असेल त्यांनी आम्हाला महापौर पद द्यावं. म्हणजेच शिवसेनेची अट आहे की पाठिंबा हवा असेल तर महापौर आमचा करा. विजय वडेट्टीवार यावर काय म्हणाले? ते म्हणतात, राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दावा केला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण खरी मेक अशी आहे की जर काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात वेळेवर निर्णय झाला नाही तर ते 8 नगरसेवक आणि काँग्रेसमधले नाराज नगरसेवक भाजपच्या गळ्याला लागू शकतात का? राजकारणात नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिसोर्ट पॉलिटिक्स होणं नवीन नाही, पण चंद्रपुरात स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांपासून नगरसेवकांना वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवावं लागले. प्रतिभा धानोरकर म्हणतात, नगरसेवक निवडून आल्यावर सत्ता स्थापन करायला हवी होती, पण काहींनी गटबाजी करून नगरसेवकांना पळवायचा प्रयत्न केला. म्हणून उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावेत यासाठी आम्हाला त्यांना हॉटेलमध्ये हलवावं लागलं. या सगळ्या भांडणांचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर ते आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार. काँग्रेसकडे 30 जागा असूनही मुनगंटीवार आत्मविश्वासाने सांगतात की महापौर भाजपचाच होणार. हा आत्मविश्वास येतो कुठून? प्रतिभा धानोरकरांच्या मते हा आत्मविश्वास काँग्रेसमधील त्या फितूर नेत्यांमुळे झाला आहे. जर वडेट्टीवार आणि धानोरकर गटात एकमत झालं नाही आणि शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली तर 24 जागा असलेला भाजप 25 ते 30 पर्यंत कसा पोहोचेल हे सांगायला कोणत्या ज्योतिष्याची गरज नाही. या सगळ्या नाटकाचा क्लायमॅक्स 22 जानेवारीला आहे. का? कारण 22 जानेवारीला महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. सध्या रस्सीखेच सुरू आहे, दावे प्रतिदावे सुरू आहेत. पण जर आरक्षण अनुसूचित जाती किंवा महिला आरक्षित निघालं आणि त्या प्रवर्गाचा उमेदवार जर विरोधी गटाकडे असेल
तर सगळं गणित तिथेच फिसकू शकतं. त्यामुळे आरक्षणाची चिठ्ठी कोणासाठी निघते यावर पुढची सगळी समीकरणं अवलंबून आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक फक्त एका शहराची नाही, तर विधानसभेची रंगीत तालीम आहे. जर खासदार आणि विरोधी पक्षनेते यांच्यातच असा उघड संघर्ष राहिला तर कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघायचं? प्रतिभा दानोरकरांनी दिलेला ब्रह्मपुरीत घुसण्याचा इशारा वडेट्टीवार किती गांभीर्याने घेतात आणि भाजपच्या फुटीचा फायदा उचलून आपला झेंडा फडकवता का, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसमधील ही गटबाजी भाजपला फायदेशीर ठरेल का? आणि महापौर कोणाचा व्हायला हवा, काँग्रेस, भाजप की शिवसेनेचा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.